हाय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे अदृश्य नकाशाचे रहस्य. नील आणि कोकोला त्या गुहेत एक जुनं पुस्तक तर सापडलंच होतं, पण त्यात काय होतं? आज नील सोबत त्याची छोटी बहीण परी सुद्धा हे रहस्य सोडवायला तयार आहे. चला पाहूया. नीलने ते जड आणि धुळीने माखलेलं पुस्तक आपल्या घरी आणलं. त्याने, परीने आणि कोकोने खोलीचा दरवाजा बंद केला. परीचे डोळे कुतूहलाने मोठे झाले होते. परी उत्सुकतेने म्हणते, दादा, हेच का रे ते जादूचं पुस्तक? ह्याच्यात नक्कीच परीच्या कथा असतील ना? नील म्हणतो, काय माहिती, आपण दोघे मिळून बघूयात. नीलने ते पुस्तक अभ्यासाच्या टेबलावर ठेवलं आणि पहिलं पान उलटलं. पण काय आश्चर्य, सगळी पानं पांढरी, शुभ्री आणि कोरडी होती. परीचा चेहरा थोडा उतरला. अरे रे, ह्याच्यात तर काहीच नाहीये, हे तर वहीसारखं पुस्तक आहे. कोकोने आपले नाक पुस्तकावर टेकवले आणि जोरात शिंकला. तेवढ्यात खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या किरणांकडे परीचे लक्ष गेलं. तिने हसत हसत आपला आरसा काढला आणि सूर्याचा प्रकाश त्या कोऱ्या पानांवर पडला. आणि काय चमत्कार, सूर्याच्या किरणांमुळे त्या पानांवर निळ्या आणि पिवळ्या रेषा उठू लागल्या. दादा, कोको, अरे इकडे बघा, ही तर जादूच झाली, पानांवर चित्र पण दिसतंय, परी म्हणाली. अगं परी, हा तर एक नकाशा आहे. आपल्या गावाच्या मागच्या बाजूला जो निळा तलाव आहे की नाही, त्याचाच नकाशा असावा हा. नकाशाच्या खाली एक छोटीशी ओळ लिहिली होती. जो संकटात सापडलेल्याची मदत करेल त्यालाच पुढचा मार्ग गवसेल. दुसऱ्या दिवशी नील, परी आणि कोको तिघेही त्या निळ्या तलावाकडे निघाले. तलावापाशी गेल्यावर त्यांना दिसलं की एक छोटं कासव जाळ्यात अडकलेलं आहे. दादा, त्या कासवाला बघ ना, त्याला किती लागलंय, आपण त्याला वाचवूयात का? परी म्हणते. नील आणि परीने हळूच ते जाळं कापलं आणि कासवाला सुरक्षितपणे पाण्यात सोडलं. कासव पाण्यात जाताच त्याने आपलं डोकं वर काढलं. जणू काही तो त्या तिघांना थँक्यूच म्हणत होता. त्या क्षणी तलावाच्या मध्यभागी पाण्याचा एक मोठा फवारा उडाला आणि त्यातून एक छोटीशी चांदीची पेटी बाहेर निघाली. हे बघ परी, आपल्याला एक बक्षीस मिळालंय. नीलने ती पेटी उघडली आणि त्यात होतं एक नवीन जादूचं यंत्र. तो एक चष्मा होता जो घातल्यावर जमिनीतल्या आतलं सगळं स्पष्ट दिसायचं. परीने तो चष्मा लावून बघितला आणि ती आनंदाने नाचायलाच लागली. दादा, अरे आता आपण जमिनीतल्या आतला सगळा खजिना शोधू शकतो. नील आणि परीला आता हे समजलं होतं की एकमेकांच्या मदतीने कोणतंही रहस्य उलगडता येतं. तात्पर्य, एकजुटीने काम केले आणि कोणाची मदत केली तर निसर्ग सुद्धा आपल्याला अनपेक्षित आणि सुंदर भेटी देतो.